गुड मॉर्निंग. संडे असल्यामुळे थोडं लेट उठले, तेव्हा आईंचं सगळं आवरून ते वाचन करायला बसलेल्या. मग माझंही मी पटापट आवरलं. खूप मेसेज आणि कमेंट्स आलेत की हा देवघराखालचा हा बॉक्स आहे तो कुठून घेतला. तर तो बॉक्स बनवून घेतलेला होता, जो गावी होता तो मी आता इकडे घेऊन आली आहे. ही छोटंसं क्यूट देवघर मी हरिओम फर्निचर उंडरी मधून घेतलंय. मला हवं असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देते, तुम्ही घेऊ शकता तिथून. आज आषाढी एकादशीचा उपवास होता, मग मी खिचडी आणि खीर बनवणार होते. पहिली तर खीर बनवायला घेतली, ज्याची रेसिपी मी आधीच शेअर केली, तुम्ही बघू शकता. आणि मग खिचडी बनवायला घेतली. खरं तर मी असं ठरवलेलं खिचडी नाश्त्याला करायची आणि नंतर वरीचा भात करायचा. संडे होता त्यामुळे मी लेट उठले आणि हा ब्रेकफास्ट नाही, हा ब्रंच झाला. खिचडी होईपर्यंत इकडे तळण तळायला घेतलं. ते बाहेरचं वेपर्स खाण्यापेक्षा हे आपलं घरचं तळणच खूप छान लागतं. आणि तोपर्यंत इकडे डाळिंब सोलायला घेतलं. खरं तर उपवास असल्यावर तो उपवासच झाला पाहिजे, पण सतत खायची सवय असल्यामुळे मला उपवास सहनच होत नाही, त्यामुळेच एवढं सगळं केलेलं. मग तुम्ही काय काय केलंय आषाढी एकादशीच्या उपवासाला? भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. ओके, बाय.